नव्या पिढीला दिशा देणारे आत्मज्ञान. चांदणी चौकात रंगला ग्रंथ प्रकाशन सोहळा. धकाधकीच्या जीवनात मार्गदर्शन ठरणारे आत्मज्ञान. माधव महाराज कोरे शास्त्री. चांदणी चौक येथील संरक्षण लेखा विभाग कम्युनिटी हॉलमध्ये गणराज प्रकाशन प्रकाशित आणि लेखिका सौ सुमन अशोक आल्हाट लिखित आत्मज्ञान या ग्रंथाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. हरिभक्त परायण वेदांताचार्य माधव महाराज कोरे शास्त्री आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविकात प्राध्यापक गणेश भगत यांनी सांगितले की हा ग्रंथ आजच्या धकाधकीच्या जीवनात नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. लेखिकेने संरक्षण विभागात 38 वर्षांच्या सेवेतून मिळालेले अनुभव, आत्मचिंतन आणि जीवनातील संघर्ष या पुस्तकातून प्रभावीपणे मांडले आहेत. लेखिका सौ सुमन आल्हाट यांनी मनोगत व्यक्त करताना जीवनाचा सार वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. संदीप सांगळे यांनी साहित्य व समाज यांचे नाते अधोरेखित करत ज्ञान आणि अनुभव यांच्या संगमातून उत्कृष्ट साहित्य निर्मिती घडते असे नमूद केले. माधव महाराज कोरे शास्त्री यांनी मानवी जीवज्ञान आणि अध्यात्मासाठी असावे असे सांगत या ग्रंथामुळे वाचकांना अंतर्मुख होण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती अहिरे यांनी केले तर आभार विनय पिंपरकर यांनी मानले. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आत्मा आणि परमात्मा हे काय, हे जीवनाची सच्चाई सगळी मी लिहिलेली आहे माझ्या पुस्तकात. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि मी सगळेजण माझ्या आनंदात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि ही जी सगळी मान्यवर मंडळी आलेली आहे माझ्या कार्यक्रमाला, मी त्यांचं हार्दिक स्वागत करते. सगळ्यांना इथं आलात त्याबद्दल प्रथमतः तुमचं मी आभार मानतो. मी माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तुम्ही उपकृत केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आज माझा 75वा वाढदिवस आहे, परंतु मेन म्हणजे काय, विशेष म्हणजे पुस्तक लिहिले आत्मज्ञान म्हणून, त्याचं प्रकाशन पण होतं. तर आता दोन्ही कार्यक्रम आपले एकदाच कार्यक्रम सादर करायचे म्हणून आम्ही ह्या कार्यक्रम आयोजित केले. भगत सरांनी वगैरे यांनी बाकीच्यांनी सांगितले की आमच्याविषयी माहिती वगैरे थोडीफार देतील ते, आणि मग आम्ही कसा प्रोग्रेस केला, कसं या स्तरापर्यंत आलो तर तुम्हाला विचारतो ते मांडलीस. असं सगळ्यांनी आदर्श घ्यावं, हे असं पुढं जावं ही मी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. इथे बसून आयुष्यासाठी केलं आहे आणि ते ज्ञानोबांनी ते विचार ज्ञानेश्वरीच्या रूपाने त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि हे संज्ञान भागवती लेखिका संतांनी आणला त्यांनी आत्मज्ञान या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी आमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यांचं जीवन धन्य आहे, कारण प्रकाश देण्याचं काम त्यांच्या जीवनामध्ये घडलेले. भगवंताने सर्वांवरती अशा प्रकारची कृपा केलेली नाही. काहींचं जीवन हे दुसऱ्याचं जीवन अंधकारामध्ये लोटण्याकरता आहे, परंतु काहींचं जीवन मात्र लोकांचं जीवन प्रकाशमय करण्याकरता त्या ठिकाणी आहे. त्यांची जी सर्विस आहे, त्यांचं जीवन आहे, हे मला वाटतं लाईटच्या विद्युत खात्यापर्यंत वगैरे दिली म्हणजे आधी प्रकाश देण्याचं काम त्यांनी जीवनामध्ये केलं. आता या प्रकाशाच्या नंतर किंवा या झाल्यानंतर ज्ञानरूपी प्रकाश मानवाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी देण्याचं काम काही करत आहे. आणि या निमित्ताने मला या ठिकाणी याची संधी त्यांच्याकडे प्राप्त झाली. प्राध्यापक आदरणीय आपले गणेशजी भगत महाराष्ट्र साहित्य परिषद आणि जिल्हा गणराज प्रकाशन यांच्या माध्यमातून एक आत्मज्ञान नावाचा ग्रंथ ठिकाणी प्रकाशित होत आहे. उपस्थित आदरणीय सन्माननीय पार्श्वेश्वर, सन्माननीय आहेत, काही आहेत, सन्माननीय आदरणीय व्यक्ती या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो की
जनता संस्कृती आहे म्हणजे अशोकजी अल्ला यांना 100 वर्षापर्यंत आयुष्य प्राप्त व्हावं जीवेंद्र श्रद्धा शतम हो त्या 100 वर्षाकरता किंवा 100 वर्षाकरता जास्त आयुष्य प्राप्त व्हावं आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी आयुष्य असावं फक्त आयुष्य आरोग्यदायी जीवन असावं त्यांना काहींना सुद्धा भगवंताने उद्याचं आयुष्य दीर्घायू आरोग्य द्यावं अशाच प्रकारचं त्यांच्याकडून प्रकार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.